दुःखीनगर येथील चाकू हल्ल्यातील 4 जणांवर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। आज दिनांक 25 रोजी शनिवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील दुःखीनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना 22 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात 4 आरोपी विरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अर्शद असलम कुरेशी वय वर्ष 22 हा आपल्या नातेवाईकासोबत 22 एप्रिल रोजी रात्री सुमारे 11:15 वाजता मोटरसायकलवरून जात असताना दुःखीनगर इथं आरोपींनी त्याला अडवलं। यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी त्याच्यावर लाकडी दांडके व चाकूने हल्ला चढवला। या हल्ल्यात अर्शद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्लेखोरांनी त्याच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली, मात्र सुदैवाने तो थोडक्यात बचावला। या प्रकरणी अब्दुल सैफ अब्दुल हफीज राहणार रहमानगंज, अब्दुल जबी अब्दुल सगीर राहणार नॅशनल नगर, अबूजर राहणार नॅशनल नगर आणि नबील सलीम सिद्दीकी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमित मस्के करत आहेत। सध्या या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। दरम्यान वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशा गुन्हेगारांवर लगाम लावावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।